राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे पोरके झालेला. कधी कधी मी गेलो की किती गर्दी असली आणि काही असली तरी कोकणातलं आंदोलन करता पर्यावरण प्रेमी आमचा कार्यकर्ता आला असं ते नेहमी म्हणायचे. अजित पवारांचं विमान अपघातात मृत्यू झालेला आहे. एक शोकाकुळ पसरलाय पुन्हा महाराष्ट्रामध्ये. पडणारा व्यक्ती आधारवर गेलेला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत. शोकत काय सांगा? अजितदादाची दुर्दैवी घटनेची बातमी ऐकल्यानंतर अक्षरशः आम्ही हादरून गेलो. आमच्या एक कुटुंबातला माणूस, आमचा आधार, राजकीय दृष्ट्या आधार हा संपला. त्याचबरोबर आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे पोरके झालेला. दादांच्या बाबतीमध्ये म्हणायचं तर कोकणासाठी त्यांनी भरपूर काम केलं. उपमुख्यमंत्री असताना विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण अशा पद्धतीचा दुजाभाव त्यांनी कधीच केलेला नाही. नुकतीच आमची मुंबईमध्ये भेट झाली होती. चिपळूण कराडचा विषय त्यांच्यासमोर मांडला होता. ते मला म्हणाले आपण एक 8 दिवसामध्ये मुख्यमंत्र्याकडे जाऊ, त्यांनी भूमिपूजन केलेलं आहे मला माहिती आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण तो प्रश्न मार्गी लावू. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधी निर्णय घेऊन मग मंत्रिमंडळामध्ये सांगणे असं एक धाडस त्यांचं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होतं. एखाद्या गोरगरिबावर, सर्वसामान्य माणसावर अन्याय झाला, मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्या जमातीचा असो, कुठल्याही पक्षाचा असो, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या वर्गावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची जी अजितदादाची वचक होती, ती वचक महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मंत्र्याकडून आम्ही बघितलेली नाही. ती अजितदादाची काम करण्याची धमक आम्ही बघितलेली नाही. तर या निमित्ताने आम्ही झालो आहोत. हेच भावना या ठिकाणी मी व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहतो. जेव्हा तुम्ही दादांकडे जायचा तेव्हा दादा तुम्हाला विशेष शब्द हाक मारायचे आणि खरंच जेव्हा तुम्हाला सावटेमध्ये आले होते तेव्हा त्यांनी काही शब्द उच्चारले होते, काय सांगा? कधी कधी मी गेलो की किती गर्दी असली आणि काही असली तरी कोकणातलं आंदोलन करता पर्यावरण प्रेमी आमचा कार्यकर्ता आला असं ते नेहमी म्हणायचे. सावड्यामध्ये जेव्हा बैठक होती तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं तुम्ही पक्षात बरीच वर्ष माझ्याबरोबर काम करताय, तुमचा कुठं ना कुठे निश्चितपणे विचार केला जाईल. ही गोष्ट जरी बाजूला ठेवली तरी पक्षाची फार मोठी हानी झालेली आहे. आम्ही सगळे दुःखामध्ये असल्यामुळं त्याचं दुःखातून बाहेर कसं पडायचं हेच आता आम्हाला समजत नाही. आम्ही घरामध्ये गेलो, बाहेर कार्यालयामध्ये गेलो तरी अजितदादाचं चित्र, अजितदादाचे बोलणं, अजितदादाचं वागणं आणि अजितदादा ज्या पद्धतीने काम करायचे आणि प्रत्येक निवेदन कोणी कितीही गर्दी असो, एखाद्या सर्वसामान्य माणसाने निवेदन दिल्यानंतर ते पूर्ण वाचून होणार असेल तर हो म्हणायचे, नाही तर नाही म्हणायची. हे धाडस आणि ही धमक त्यांच्यामध्ये होती, ती महाराष्ट्रामध्ये तर कुणामध्ये नाही. आपण एक पाहिलं या ठिकाणी पूर आलता. पुरानंतर काही जण उपोषणला बसले होते, प्रचार समिती उपोषणला बसले होते. तर त्या पुरामध्ये खऱ्या अर्थानं काम कोणी केलं असेल तर दादांनी केलं होतं, कारण काय करण्यात येतं अनेक प्रश्न त्यांच्याकडे आम्ही मांडलेले होते. पुराच्या संदर्भामध्ये त्यांनी काम केलं, गाल काढायला पैसे दिले. कळंबसच्या इथे रेल्वे फाटकावर जो ब्रिज पाहिजे त्याची त्यांनी अधिकाऱ्यांना बोलवून, आमदार शेखर निकम होते, मी होतो, अधिकाऱ्यांना बोलवून ते तिथे गरजेचं आहे तिथे एस्टिमेट करा, असे अनेक कामं त्यांनी आमची करणार होते. त्याची आठवण फार मोठी आम्हाला येते. तर हे सर्व प्रश्न कसे सुटतील हेही आमच्या समोर मोठा प्रश्न आहे. म्हणून मी बोललो आम्ही सगळे पोरके झालो आणि कोकणच्या विकासापासून आम्ही मुकलेलो आहोत, हेच मी या निमित्ताने सांगतो. आम्ही सारे पोरके झालो, कोकणच्या विकासावर आम्ही मुकलो आहोत. असे तीव्र शब्दामध्ये भावना या ठिकाणी आज पाहिलं तर राष्ट्रवादी पूर्णपणे पोरकी झाले. पाहिलं तर या ठिकाणी अनेक जण त्या डोळ्यामध्ये अश्रू आहे आणि खरं आता नवी उभारी कशी मिळेल हे पाहण्यासाठी छायाचित्र